डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. विजन 2.0 त्यांनी जे काही दिलं त्या विजनमध्ये एकच शब्द, एकच अक्षर दोन आहे. कोणतं आहे? विजनमध्ये एकच अक्षर दोन आहे. आय अक्षर दोन आहे. आय म्हणजे मी. या सगळ्या विजनमध्ये मी काय करू शकतो, मी काय करणार, माझी संस्था काय करणार, नगरपालिका काय काय करेल त्या सूचना आपण देऊ. पण सोबत या पुढच्या मीटिंगमध्ये 2 भागात प्रत्येकाने बोलावं. पहिला भाग राहील आता मी हे करणार गावासाठी, आणि दुसरा भाग राहील की नगरपालिकाने हे करावं. मी काय करू शकतो, माझी संस्था काय करू शकते हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. एकटा माणूस काही करू शकत नाही. अनेक ठिकाणी सांगितलं की माझं अंगण साफ झालं पाहिजे, कचरा दुसऱ्याच्या अंगणात गेला पाहिजे. तसं नाही चालणार. मी काय करू शकतो, आमच्या उद्योग समूहाने मी केलं म्हणून बोलतोय. साधा पार्किंगचा विषय असेल, मालपाणी हाऊसच्या बाहेर आमच्या स्टाफच्या गाड्या लागायला लागल्या. आम्ही मागच्या बाजूला भाड्याने जागा घेतली. मालपाणी हाऊसच्या मागे नुसती लँड घेतली आहे आपल्या सातपुते साहेबांकडनं, अनिलकडनं, आणि भाड्याने जागा घेऊन पार्किंग सगळं एकही गाडी, उलट व्हिजिटरच्या गाड्यांसाठी पुढे पार्किंग मोकळं केलं. काय करता येईल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करता येईल असा विचार आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्याला झाड लावतोय का? झाड काहींनी हिरवं करायचं ठरवलं आहे, पण प्रत्येकजण वाढदिवसाला किमान 4-5 झाडं लावून ती जगवायची जबाबदारी आपण घेतोय का? असं काहीतरी छोटं जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण सांगू. मागे आम्ही संगमनेर साफ केलं. 15 दिवस सगळ्या कामगारांना घेऊन दिवसभर फिरून संगमनेर साफ केलं. असे पण प्रयोग केले. गावाच्या सगळ्या पानपट्ट्यांना कलश दिल्या, मंदिरांना निर्माल्य कलश दिले असतील, हे वेगवेगळे प्रकल्प जे काही केले असतील. तर मी काय करू शकतो, हा छोटा झाड लावायचा विषय असेल. मी माझं झाड लावलं, मी माझ्या एरियात काहीतरी करेल. माझ्या संस्थेच्या वतीने आपलं जे आव्हान केलं या ठिकाणी की वेगवेगळे गार्डन्स वेगवेगळ्या संस्थांनी, मतलब संस्था आहे, मर्चंट बँक आहे, शारदा आहे, सगळ्या तयार होतील लगेच पुढे यायला. मागे पण आम्ही असे प्रस्ताव नगरपालिका लिखित स्वरूपात दिले होते की काही चौक तयार करायची असतील, स्मशानभूमी नवीन करायची असेल, तुम्ही संस्थांना पण इन्व्हॉल्व करा. कारण सगळीकडे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप जिथे जिथे शक्य होते तिथे हे कामं सोपी होतात. कारण हे सगळं बजेट आपल्याला खूप काही पाहिजे आणि नगरपालिकेचे हात तिथे कोणते पडतील. त्यामुळे आपल्यालाही संस्थांना वेगवेगळ्या यात सामील व्हावं लागेल. त्यामुळे पुढच्या वेळेस अशा पद्धतीचं काहीतरी करायला पाहिजे. डिसिप्लिनची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना जर आपण आठवलं लहानपणी तर कोणते शिक्षक आठवतात बघा. तेच शिक्षक आठवतील तुम्हाला जे कडक होते, ज्यांनी तुम्हाला घडवलं, जे कडक राहिले. आता एकच नाव इथे विश्वासरावांनी घेतलं ते इतके दिवस नगराध्यक्ष होते. एकच सीओचं नाव घेतलं ते फक्त किती दिवस होते संगमनेरला? 2 महिने होते फक्त. त्यांचं नाव अजून आठवतं. कारण त्यावेळेस खूप त्रास झाला, सगळ्यांना त्रास झाला, परंतु शिस्त लावायचा प्रयत्न केला. अगदी आमच्यावरही मागे आम्ही एक प्रकल्प उत्साहात लवकर चालू केला. परवानगी यायची बाकी होती. नगरपालिकेला कोणीतरी तक्रार केली, येऊन ते काम थांबवलं, पाडलं गेलं. आम्ही साहेबांना फोन नाही केला. ठीक आहे, आपण परवानगी न घेता काम केलं, थांबूया. बरं झालं थांबवलं. कारण त्या प्रोजेक्ट कदाचित लॉसमध्ये गेला असता. फार कमी रेटमध्ये काढला होता, जमिनीचे भावे वाटले नव्हतं. परंतु तक्रार नाही केली कुठे, कोणाला सांगितलं नाही की आमचं काम पाडलं, आम्ही एवढं करतो पण आमचं काम का पाडलं. योग्य ते करायला पाहिजे आणि कडक राहाल. त्यामुळे दादा आणि मैत्रीताई तुम्हाला कडक राहायला लागेल. आणि कडक राहिले तर अनेक पिढ्या तुम्हाला, जसं गेडाम साहेबांना आज सगळे लक्षात ठेवतात, त्यामुळे तुम्ही कडक राहाल. तात्पुरता त्रास होईल, परंतु पुढे संगमनेर चांगलं होईल. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ
600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.